आता सविस्तर बातम्या। शेतात जनावरांसाठी चारा कापत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गोंडपिंपरी तालुक्यातील गणेशपिंपरी गावात घडली। अलका पेंदोर असे मृतक शेतकरी महिलेचे नाव आहे। गोंडपिंपरी तालुक्यात घटना दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नुकतेच तालुक्यातील चेकपिंपरी येथे शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गणेशपिंपरी गावात ही घटना घडली। चेकपिंपरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर ग्रामस्थ आणि शेतकरी वाघाला जेरबंद करण्याची मागणी सातत्याने करत आहेत, परंतु अद्याप वाघाचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला यश आलेले नाही। परिणामी परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत आणि शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत। या घटनेने गोंडपिंपरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। गेल्या 8 दिवसात 2 व्यक्तींचा बळी घेतल्याने या भागात वाघाचा वावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे। शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या दोन्ही घटनांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात चिंता व अस्वस्थता निर्माण झाली असून वाघाला जेरबंद करण्याची मागणी तीव्र झाली आहे। वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असून वाघाला पकडण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे।